राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथले शेतकरी राजाराम चिनगे यांच्या ऊसाच्या पिकावर अज्ञात रोगाची लागण झाल्यानं सुमारे 10 गुंठे क्षेत्रातील ऊस कोमेजून करपू लागलाय। गेल्या महिनाभरापासून ऊसाची पानं वाळण्यास आणि करपण्यास सुरुवात झाली होती। मात्र आता या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं संपूर्ण पीक हातातून जातंय की काय अशी भीती व्यक्त होतीये। राधानगरी तालुक्यातील तुरंबे गावच्या राजाराम चिनगे यांनी मोठ्या मेहनतीनं ऊसाची लागवड केली होती। गेल्या 6 महिन्यांपासून सतत मेहनत घेऊन पीक जोपासलं होतं। मात्र अचानक पानांवर करपण्याची लक्षणं दिसू लागली। सुरुवातीला ही बाब सामान्य वाटत असताना दिवसेंदिवस रोगाचा फैलाव वाढू लागला। विशेष म्हणजे ज्या वाफ्यात हा ऊस आहे त्याच वाफ्यातील शेजारील ऊस हिरवागार आणि निरोगी असून केवळ 10 गुंठे क्षेत्रातील पिकालाच या अज्ञात रोगाचा फटका बसलाय। या रोगाबाबत अजून कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही। त्यामुळे रोगावर कोणती फवारणी करावी किंवा कोणते उपाय करावेत याबाबत शेतकरी संभ्रमावस्थेत आहे। आधीच शेतीचा खर्च वाढला असून खत, औषधं, मजुरी आणि सिंचनासाठी मोठा खर्च करावा लागतोय। अशा परिस्थितीत तयार पीक डोळ्यांसमोर नष्ट होत असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। याबाबत कृषी विभागानं तातडीनं घटनास्थळी भेट देऊन रोगाचे नमुने तपासणीसाठी पाठवावेत, त्याचं अचूक निदान जाहीर करावं आणि योग्य उपचार पद्धतीबाबत मार्गदर्शन करावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे।